पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार 10 नवीन विधेयकं सादर करणार। यासोबतच मागील अधिवेशनातही 2 विधेयकं। यावेळी विचार आणि मंजुरीसाठी सूचीबद्ध आर्थिक वर्षाचा पहिला पुरवणी अर्थसंकल्पही सादर केला जाणार। देशाचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा उद्या शपथविधी। ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार। तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवईंचा आज कार्यकाळ संपणार। मुंबई सत्र न्यायालयाकडून नीरव मोदीच्या जप्त वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी। नीरव मोदीच्या 46 लाख किमतीच्या वाहनांचा लिलाव केला जाणार। अमित ठाकरे आज नवी मुंबई दौऱ्यावर। नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार। मुंबईतील गोराई खाडी रोडवर 40 ते 50 झाडांची कत्तल करून जाळपोळ केल्याचा प्रकार। आकाशवाणी आणि बीएसएनएलच्या भूखंड परिसरातील घटना। आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश। लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला तरी सोसायटीची थकबाकी भरणं बंधनकारक। मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा। खरेदीदाराला सोसायटीची मागील थकबाकी भरल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही। मुंबई हायकोर्टाचे निर्देश। राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी एकाच वेळी अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई। उपस्थितीची एका विशेष पथकाद्वारे राज्यस्तरावरून पडताळणी केली जाणार। राजधानी दिल्लीत वर्क फ्रॉम होम योजना लागू करण्याचा प्रस्ताव। हवा प्रदूषणामुळे प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांसंदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी योजना राबवण्याचा प्रस्ताव। खासगी कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू होऊ शकतो। नागपुरात थकीत बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे। प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। हिवाळी अधिवेशनावरील संकट टळलं।